इको फ्रेंडली गणेश उत्सव धामणगाव नगर परिषदचा उपक्रम। नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर व बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे यांनी दिली प्रतिक्रिया। माझी वसुंधरा अभियान 6.0 स्वच्छ सर्वेक्षण 2025 व शासनाने दिलेल्या वेळोवेळीच्या निर्देशानुसार धामणगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पूनम कडंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद धामणगाव रेल्वे अंतर्गत यावर्षी इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे। त्याकरिता नगर परिषद मार्फत विविध स्पर्धेचे आयोजन नगर परिषद मार्फत करण्यात आलेले आहे। याकरिता विविध आकर्षक बक्षिसे सुद्धा नफा मार्फत ठेवण्यात आलेले आहे। या मागील उद्देश एकमेव हाच आहे की गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक व प्लास्टिक मुक्त व्हावा हाच आहे। घरगुती गणेश उत्सव असो की सार्वजनिक गणेश उत्सव, मंडळांनी व नागरिकांनी सजावटीकरिता पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा, थर्माकोलचा वापर टाळावा। बाप्पा हे नैसर्गिक कलरने रंगवलेलेच असावे व ते शाडू मातीपासून बनलेले असावे याकडे शासनाचा जास्त भर आहे। तसेच प्रदूषण जास्त प्रमाणात होऊ नये करता फटाकेचा वापर टाळावा व शासनाने दिलेल्या आदेशाचा अवलंब करावा। जास्तीत जास्त मंडळाने आपल्या इको फ्रेंडली गणेश मंडळातर्फे जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे करता येईल व पर्यावरणाला कशी मदत करता येईल याकडे नागरिकांनी वळायला पाहिजे। याकरता वृक्ष नगर परिषद मार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या आहे। या संदर्भात धामणगाव नगर परिषदचे स्वच्छता निरीक्षक आकाश सोनेकर व नगर परिषद बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रदीप सहारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सर्वांना माझा स्वच्छ नमस्कार। मी आकाश अशोकराव सोनेकर, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद धामणगाव रेल्वेतर्फे जाहीर आवाहन करीतो की नगर परिषद धामणगाव रेल्वे अंतर्गत माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण दरवर्षी आपण राबवित असतो। शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीतो आहे। त्यांचाच एक भाग म्हणजे आपण एक पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा राबविली आहे। त्याकरिता आपल्याला पर्यावरणपूरक सजावट, शाडू मातीपासून बनलेले गणपती यांची व तसेच या स्पर्धेला आपण 5,000 रुपये प्रथम बक्षीस, 3,000 रुपये द्वितीय बक्षीस व 2,000 रुपये तृतीय बक्षीस याकरिता सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवा व तसेच या बाबत इतर कुठल्याही माहितीकरिता नगर परिषद धामणगाव रेल्वे येथील आरोग्य विभागामध्ये संपर्क साधावा। तसेच दुसरी स्पर्धा म्हणजे पर्यावरणपूरक गणपती विसर्जन। याकरिता नगर परिषद धामणगाव रेल्वे अंतर्गत लकी ड्रॉ स्पर्धा राबवितो आहोत। त्याकरिता आपण दत्तपूर परिसरात एक कृत्रिम तलाव सराफा गार्डन येथे योजिला आहे। तसेच राठीनगर या परिसरात साई मंदिराच्या बाजूला एक कृत्रिम तलाव आपण योजिला आहे। त्याकरिता सर्व नागरिकांनी सहभागी नागरिकांना आपण प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करणार आहोत व लकी ड्रॉ द्वारे विविध आकर्षण बक्षीस आपण देणार आहोत। तसेच दिनांक 30 ऑगस्ट 2025 पासून धामणगाव शहरामध्ये आपण बाप्पाचे पूजन करीत असताना जी निर्माल्य आपल्या घरामध्ये तयार होतो त्याकरिता आपण निर्माल्य कलश दररोज शहरामध्ये फिरवणार आहोत। माझी नागरिकांना नम्र विनंती राहील की आपण आपल्या घरात तयार होणारे निर्माल्य कलशमध्येच द्यावे व नगर परिषद धामणगावला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात तसेच स्वच्छ धामणगाव व सुंदर धामणगाव तयार करण्याकरिता सहकार्य करावे ही विनंती। नगर परिषद धामणगाव रेल्वे तर्फे यावर्षी शासनाने ठरवल्याप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे जे शासनाने निर्देश दिलेले आहे या निर्देशानुसार नगर परिषद धामणगाव तर्फे यावर्षी गणपती महोत्सवात पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा तसेच पर्यावरणपूरक गणपती विसर्जन या 2 स्पर्धा ठेवलेल्या। या स्पर्धाकरता माननीय मुख्याधिकारी श्रीमती पूनमताई कळंबे या सगळ्या पर्यावरणपूरक गणपती महोत्सवावर सातत्याने त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे। या सगळ्या स्पर्धावर त्यांची
त्यांच्या मार्गदर्शनातच चालू राहील. नागरिकांना आवाहन करण्यात येते की या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन या स्पर्धा परीक्षेत जे पारितोषिक ठेवले आहे या पारितोषिकास आपण तशी आपल्या घरी सजावट करून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करावा. या संपूर्ण पर्यावरणपूरक गणेशोत्सवात नागरिकांनी धामणगाव शहर स्वच्छ व सुंदर राहावे याकरता संपूर्ण महोत्सवात प्लॅस्टिकचा वापर न करता पर्यावरणाला पूरक असे सगळ्या वस्तू वापराव्या आणि त्या वापरताना विसर्जित होईल याची सुद्धा काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे आपलं शहर स्वच्छ व सुंदर राहील आणि ज्याप्रमाणे आपल्याला शासनाचा स्वच्छ सुंदर अभियानांतर्गत आपल्याला विभागात द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं, त्याच योजनेअंतर्गत आपण सुद्धा पुढील वर्षी सुद्धा आपण वरच्या क्रमांकावर कसे जाऊ याकरता नागरिकांचं सहकार्य अत्यंत मोलाचं राहील. मी प्रदीप पुंडलिक सहारे, बांधकाम अभियंता, सगळ्या धामणगाव शहरातील नागरिकांना कळकळीचे आवाहन करतो की आपण यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू, तसेच पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जन सुद्धा करू. यामध्ये सगळ्यांनी सहभाग देऊन आम्हा नगर परिषद कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे ही सगळ्यांना आग्रहाची विनंती.